नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दुसरा धडा बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार भाग 1 म्हणजेच पहिला व्हिडिओ. आणि पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकांवर विचारलेले जे प्रश्न आहेत तेच जरी तुम्ही बघितलं, जर गणित समजायचे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. तुमचा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकाराची सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आणि शिकवलेलं तुम्हाला जर समजल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला सुरुवात करू. काय आहे पहिला प्रश्न? तर 1250 अधिक 775 अधिक 25 अधिक 7213, तर ह्यांची बेरीज किती होते? तर बघा, एकक स्थानचा जरी तुम्ही विचार केला तरी इथे किती शून्य, इथे 5, इथे 5 आणि इथे 3. जर बेरीज केली 5 अधिक 5 10 आणि 3 किती होतात 13, म्हणजे एकक स्थानी 3 येईल असाच उत्तर असायला पाहिजे. म्हणजेच अ ऑप्शन इथेच कट होतोय, कारण की इथे एकक स्थानी किती आहे 5 आहे. जर एकक स्थानी 3 ऑप्शनमध्ये आहे म्हणून पुढच्या ऑप्शनकडे जाऊ आपण. 13 आहेत, 1 गेला हातचा म्हणजेच इथे जाईल. तर दशक स्थानचा 2 आणि 1 किती होतात 3, 3 आणि 7 किती होतात 10, 10 आणि 5 किती किती होतात 15, 15 आणि 1 गेलेला हातचा किती 6 म्हणजेच किती 16. म्हणजे 3 आणि 6 असं असलेलं ऑप्शन कोणतं आहे? तर एकमेव कोण आहे? ब ऑप्शनमध्येच 63 आहे. जरी तुम्ही सर्वांची बेरीज केली तरी उत्तर कोणतं बरोबर आहे? ब ऑप्शन हे उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न दुसरा काय दिलेला आहे? 12 दशक. काय दिलेलं आहे? 12 दशक. तर बघा, 12 दशक म्हणजेच 12 दशक म्हणजेच किती 10 गुणिले केले तर किती होतात 120 आणि 18 शतक. शतक म्हणजेच किती 100 केलं तर किती 1800. जर तुम्ही गुणाकार केला तर किती येतोय 12 8 96. हातचे किती गेले 9, 12 1 12 आणि 21 हे 3 शून्य. त्याच्यातून 3 एकक. 3 एकक म्हणजे फक्त 3. ते काय करा वजा करा. किती भेटतात इथे 7. 10तून 3 गेला 7, इथे येणार 9, इथे पण येणार 9. 299 वालं कोण उत्तर आहे? तर एकमेव कोण आहे? क ऑप्शन वालं हेच आपलं उत्तर असेल. आणि इथे किती इथे दिला म्हणजेच 5 राहणार आहे आणि इथे 21 म्हणजेच 2,15,997 हे आहे आपलं उत्तर. म्हणजेच क ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न तिसरा काय दिलेला? 13 गुणिले 28 गुणिले 13, तर ह्यांचा गुणाकार किती होते? सरळ सरळ तुम्ही गुणाकार सुद्धा करू शकता किंवा 13चा वर्ग किती होतोय 169 होतोय. गुणिले करा 28 आणि 8 9 72 होतात. पण सर्वच ठिकाणी एकक स्थानी 2 आहे म्हणून आपल्याला कोणता पर्याय हा निश्चित सांगता येणार नाही. तर 169 गुणिले किती 28 करू शकता. किती 8 9 72, 7 गेले हातचे 8 45 8 48 48 आणि 7 किती होतात तर 55 होतात. 5 गेले हातचे 8 1 8 आणि किती 13. 1 शून्य घेतला 9 दुने 18 आणि 1 गेला हातचा किती 6 दुने 12 आणि 13, 1 गेला हातचा 3 आणि सॉरी 2 1 2 आणि 3, तर किती 2 किती होतात 8 आहे म्हणजेच किती 13 होणार. 32 वाला कोण उत्तर आहे? तर चौथं ऑप्शन आपलं बरोबर आहे. म्हणजेच ड ऑप्शन हे आपलं बरोबर आहे. जरी केलं तरी काय 8 अधिक 5 किती होतात 13 होतात. 1 गेला हातचा 3 3 6 आणि 7 आणि हा किती 4 म्हणजेच किती 4732, तर डच ऑप्शनमध्ये आहे. प्रश्न चौथा काय दिलेला आहे? 353 गुणिले 159, तर इथे सरळ सरळ गुणाकारच करावा लागेल. किती 353 गुणिले 159, तर गुणाकार करा 9 त्रिक 27, हातचे किती गेले 2, 9 5 45 आणि 47, 4 गेले हातचे 9 त्रिक 27 27 आणि 4 किती होतात 31. 1 शून्य घेतला 5 त्रिक 15, 1 केला हातचा 5 5 25 26, 2 गेले हातचे 5 त्रिक 15 आणि 17. त्याच्यानंतर 2 शून्य आणि 3 एके 3, तर इथेच पुढचं केलं नाही केलं तरी उत्तर निघेल. बघा 7चा 7, 5 आणि 7 किती होतात 12, 1 गेला हातचा किती 9 10 आणि 11. 127 वालं कोणतं उत्तर आहे? तर 127 वालं क ऑप्शन हेच
आहे. पुढचा गुणाकार केला तरी तेच उत्तर येणार आहे आणि नाही केला तरी उत्तर तेच येणार आहे. म्हणून आपलं क ऑप्शन हेच बरोबर आहे. कारण की टाईम वाचतोय म्हणून मी पुढचा गुणाकार केला नाही. प्रश्न 5वा काय दिलेला आहे? 11चा वर्ग व 7चा घन यांची बेरीज किती? तर 11चा वर्ग किती आहे? 11चा वर्ग अधिक 7चा घन म्हणजेच 11चा वर्ग किती? 121 अधिक 7चा घन किती आहे? 343. जर बेरीज केली तर किती? 1 आणि 3 किती होतात? 4. 4 वाला ऑप्शन कोणता आहे? एकमेव आहे. किती? 464. म्हणून उत्तर कोणतं आहे? क ऑप्शन हेच आपलं बरोबर आहे. केलं पुढची बेरीज कारण की 1 अधिक 3 4च होतात. पुढचा काहीच नाही. ऑप्शन एकमेव आहे. एकक स्थानी 4 येणारा म्हणून हेच उत्तर आहे. पुढची बेरीज करायची सुद्धा गरज नाही. प्रश्न 6वा काय दिलेला आहे? 4 4 4 4 म्हणजे 4404 ह्याच्यातून वजा करायचे आहेत. किती? वजा 444 वजा सॉरी किती? वजा 44 वजा 4. जर ह्यांची वजा वजा आहेत म्हणजेच काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल. किती? 4 आणि 4 आणि 4 किती होतात? 12. 1 गेला हातचा. 8 आणि 9 आणि किती? 4 म्हणजेच वजा 492. तर ह्याच्यातून आपण काय करणार आहेत? वजा 492 वजा करणार आहेत. तर 4तून 2 गेले किती राहतात? 2. किती ऑप्शन? सर्व ठिकाणी एकक स्थानी 2च आहे म्हणून एक डिजिट पुढे जाऊ आपण. तर किती? 4तून 9 जाणार नाही म्हणून 14 होणार. 14तून 9 गेला तर किती राहतो? 5. 52 वाला किती? 2 ऑप्शन आहेत म्हणून हे 2 ऑप्शन कट झाले. आता पुढचा किती? 1 इथे घेतला म्हणजे इथे किती येणार आहे? 3. तर 13तून 4 गेले किती राहतात? 9 राहतात. 952. तर कोणतं ऑप्शन? द ऑप्शन आपलं बरोबर आहे. किती? 3900. इथे किती दिला म्हणजेच किती? 3च राहणार. 3952 हेच आपलं उत्तर आहे. प्रश्न 7वा काय दिलेला? एका मुलाने 325 मध्ये 49 मिळवण्याऐवजी त्यामधून वजा केले तर त्याच्या उत्तरात किती फरक पडेल? म्हणजेच काय? सरळ सरळ आहे. 325 मधून त्याला काय प्लस करायचे? किती? 49. जर 49 अधिक केले, नीट समजून घ्या. नंतर सांगतोय अजून शॉर्टकट, पण समजून घ्या. किती? 49 प्लस केले तर किती होतात? तर 15तून 9 गेले किती राहतात? 6 आणि इथे 11तून 4 गेले राहतात 7 आणि इथे 276 येतात. तर इथे आपण काय केली? वजाबाकी. पण करायचं काय होतं? मिळवायचं होतं. म्हणजे 325 अधिक 49 करायचं होतं. तर किती होतात? इथे 1 इथे दिला म्हणजे 14. 1 गेला हातचा. किती? 6 आणि 7 आणि 374. तर 374 मधून 276 जर वजा केले तर किती राहतात? 14तून 6 गेले राहतात 8 आणि इथे इथे किती राहणार? 6 राहणार आहे. 6तून 7 जाणार नाही म्हणून 16 होतील. 16तून 7 गेले तर राहतात 9 आणि इथे किती? 0 म्हणजेच किती? 98. काय? त्यांच्या उत्तरात कितीचा फरक पडेल? तर किती? 98. किंवा इथे डायरेक्ट सुद्धा तुम्ही घेऊ शकता. काय सांगितलेलं आहे ते? 49 आहे. काय? एका मुलाने 49 मिळवण्याऐवजी त्यामधून वजा केले. मिळवायचे होते. मिळवले असते तर त्याचे दुप्पट झाले असते 98. मिळवण्याऐवजी त्यामधून वजा केले म्हणून त्याचं का होणार आहे? दुप्पट होणार आहे. तर किती भेटतात? 98 हेच काय आहे? उत्तर आहे. म्हणजे अ ऑप्शन हे आपलं बरोबर आहे. प्रश्न 8वा काय दिलेलं? एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक शिल्लक असेल तर एकूण विद्यार्थी संख्या शिक्षकांची संख्या किती? तर काय? हे एकूण दिलेले आहेत. काय? विद्यार्थी आणि शिक्षक मिळून किती आहेत? तर 1040 आहेत. म्हणून 15 विद्यार्थ्यांमागे किती शिक्षक? एक शिक्षक. म्हणून 15x अधिक 1x बरोबर किती? 1040. तर टोटल किती होतात? 16x होतात. x म्हणजेच काय आहे? शिक्षक आहे. तर 1040 आणि x बरोबर किती येणार आहे? 1040 भागिले 16. तर आपण 16 ने भाग देऊ. किती? 16 96 उरतात किती?
14मधून 104मधून 96 गेले तर किती राहतात 8 आणि किती 0 म्हणजे 16 पंचे 80 म्हणजे x बरोबर किती आले 65 म्हणजेच किती एकूण शिक्षक किती आहेत तर 65 शिक्षक आहे. कोणत्या पर्यायामध्ये ब ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आहे. प्रश्न 9 काय दिलेला आहे 1 ते 60 पर्यंत येणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती तर 1 ते 60 म्हणजेच काय असतं शॉर्टकट काय असतं 60 सलग आहे ते 1 पासून म्हणून 60 गुणिले 61 भागिले किती करायचं 2 किंवा तुम्ही एसएनचं सूत्र सुद्धा वापरून करू शकता किती बेक बे बेत्रिक्षा बेशून्य शून्य आणि या 30 गुणिले 61 करा किती येतात 3 एके 3 आणि 6 18 किती 1830 तर कोणतं ऑप्शन आहे ब ऑप्शनमध्ये आपलं उत्तर दिलेलं आहे. काय दिलेलं आहे तर 8,76,543 या संख्येपेक्षा 7,87,654 कितीने कमी आहे तर सरळ काय करायचे आहे वजाबाकी करायची आहे 8,76,500 किती आहे 43 त्याच्यातून वजा करा 7,87,654 वजाबाकी करा किती जाणार नाही म्हणून 13तून 4 गेले राहतात 9 9वाला ऑप्शन कोण आहे तर 2 आहेत एक हे आणि एक हे म्हणून 2 ऑप्शन इथेच कट होतात तर पुढच्या ऑप्शनकडे जाऊ पण इथे किती 3 राहणार 3तून 5 जाणार नाही म्हणून 13मधून 5 घालवले तर किती 8 8 9 वाला कोण आहे तर क ऑप्शनमध्येच 8 9 आहे पुढची वजाबाकी केली नाही केली तरी उत्तर तेच आहे म्हणून इथे किती राहणार आहे 4 राहणार आहे 14मधून 6 गेले राहतात 8 आणि इथे किती राहणार आहे इथे घेतला आपण म्हणजेच इथे राहणार आहे 5 जाणार नाही 15मधून 7 गेले राहतात 8 इथे राहील 6 6मधून 8 जाणार नाही 16मधून 8 आणि इथे दिला म्हणजेच 0 म्हणजेच 4 टाइम 8 आणि 9 तर हेच कच ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 11 काय दिलेला आहे 256 भागिले x बरोबर किती आहे 16 आहे तर x काढायचं आहे म्हणून काय येणार आहे तर 256 भागिले x बरोबर किती आहे 16 भागाकार आहे म्हणजे हा x तिकडे जाईल तर 256 भागिले 16 बरोबर हा इथे गुणिले तिकडे भागिले तिकडे जाताना गुणिले होणार आणि म्हणजेच नसेल समजत तर बघून घ्या नीट काय होतंय तर 256 हा इथे 16 हा इथे भागिले तिकडे जाताना गुणिले होत आहे म्हणून आपल्याला x विचारलेला x इथेच राहील आणि 256 हा 16 गुणिले तिकडे येताना भागिले होतील किती 16चा वर्ग किती आहे 56 आहे म्हणून 16 येणार म्हणजे x बरोबर किती आहे 16 तर कोणतं ऑप्शन आहे आपलं अ ऑप्शन हे बरोबर आहे. प्रश्न 12 काय दिलेला आहे 2,60,884 मधून कोणती कमीत कमी संख्या वजा केली पाहिजे जेणेकरून 18ने भाग जाणारी संख्या मिळेल म्हणजेच आपल्याला काय बाकी जी मिळेल सरळ आपल्याला काय करायचं आहे भागाकार करायचे आहे 2,60,884ला 18ने भागू चला भाग देऊ तर किती 18 एके 18 वजाबाकी केली तर 26मधून 18 गेले किती राहतात तर 8 राहतात 8ला जात नाही म्हणून हा वरून 0 उतरवला किती होणार आहे 18 चोक 72 होतात 80मधून 72 गेले राहतात 8 जात नाही म्हणून हा 8 घेतला किती होतात 88 ला पण भाग देण्यासाठी 18 चोक 72च येणार आहे आणि 88 मधून 72 गेले तर किती राहतात 16 राहतात 16ला भाग जात नाही म्हणून हा वरून 8 आपण उतरवला तर किती होतोय 168 होतोय आणि 168ला भाग जाण्यासाठी 98 162 वजाबाकी केले तर किती 6 आणि इथे किती 0 6 उरतोय म्हणजेच किती हा राहिलेला 4 किती होतात 64 आणि 18 त्रिक किती होतात तर 54 होतात वजाबाकी केली तर किती 0 आणि हा 6मधून 5 गेला राहतो किती 1 म्हणजेच किती 10 म्हणजेच कोणती वजा करावी 10 म्हणजेच क ऑप्शन हे आपलं बरोबर आहे. प्रश्न 13 काय दिलेला आहे प्रश्नचिन्ह आणि काय दिलेलं आहे भागिले 13 म्हणजे x भागिले आपण
13 बरोबर किती येतो 13. तेच आपण कसं लिहू शकतो x भागिले 13 बरोबर 13. तर x बरोबर विचारलेलं आहे म्हणजेच काय येईल तर काय 13 हा इथं भागिले तिकडे जाताना 13च होणार आहे आणि x बरोबर किती येणार आहे 13 गुणिले 13 किती असतो 13चा वर्ग तर किती 169 म्हणजेच कोणतं क ऑप्शन हे आपलं बरोबर. 14वा काय 432 वजा प्रश्नचिन्ह बरोबर 47 म्हणजे 432 वजा आपण प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी x घेऊ बरोबर किती करू 47 म्हणजे xचीच किंमत काढायची आहे तर 432 हा वजा x आहे तो तिकडे जाताना अधिक x होईल आणि हा इकडे येताना वजा 47 होतील. तर 432 मधून 47 आपण वजा करू तर 12 मधून 7 गेले किती राहतात 5 आणि इथे किती राहील 2 राहील 2तून 4 जाणार नाही 12 होतील 12तून 4 गेले 8 आणि इथे किती 385 म्हणजेच कोणतं क ऑप्शन हे आपलं बरोबर आहे. प्रश्न 15वा काय दिलेला 18चा वर्ग अधिक 18 म्हणजेच 18चा वर्ग किती आहे तर 18चा वर्ग 324 अधिक 18 म्हणजेच 8 अधिक 2 किती होतात 8 अधिक 4 किती होतात तर 12 एक गेला हातचा आणि 3 आणि 4 42 वाला कोण ऑप्शन आहे तर कोणतं पहिलंच ऑप्शन म्हणजेच अ ऑप्शन हे आपलं बरोबर आहे आणि हा 3 किती 342 होत आहे. 16वा काय दिलेला एक हार गुंफण्यास 75 फुले लागतात तर 1350 फुले किती हार होतील तर सरळ इथे आपल्याला 1350ला 75ने भागायचे आहे तर किती 15 5 75 15 9 किती होतात 35 6 आणि 15 0 0 90/5 जर 5ने परत भागलं तर 5 1 5 आणि 5 8 40 तर किती हार होतील 18 हार तर कोणतं ऑप्शन ब ऑप्शन हे आपलं बरोबर आहे. प्रश्न 17वा काय 55 मधून एक संख्या वजा केल्यावर मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागले असता बाकी 3 उरते तर ती संख्या कोणती तर बघा बाय ऑप्शन आपण हा सोडवू तर काय 55 मधून जर आपण 13 वजा केले तर किती राहतात 42 तर काय सांगितलेलं आहे एका संख्येला वजा केल्यावर मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागले असता बाकी किती म्हणजे त्याच संख्येने भागायचे म्हणजेच किती 13नेच भागायचे तर 13 किती होतात 39 13 39 आणि 42 मधून 39 गेले तर उरतात किती 3 म्हणजे बाकी किती उरते 3 तर ती संख्या कोणती तर कोणती आहे अच ऑप्शन आपलं बरोबर आहे. हा प्रश्न तुम्हाला बाय ऑप्शनच सोडवावा लागेल. प्रश्न 18वा काय 56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजेच त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार 3 येईल तर बघ काय आहे 56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी तर आपण सरळ घेऊ 56 मधून जर आपण x घेतली वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिल्यास येईल वजाबाकी त्यालाच आपण त्याच संख्येने म्हणजेच x ने भाग दिला असता भागाकार किती येतो तर 3 येतो. जर हे आपण सोडवायचं ठरवलं तर किती येतो 56 वजा x हा तिकडे जाईल म्हणजे 3x होईल आणि 56 हा तिकडे जाईल तर 4x होईल म्हणजेच 3x अधिक x म्हणजेच 56 अधिक 4x अधिक नाही बरोबर 4x तर x काढू आपण तर इकडे येईल म्हणजे 56 भागिले 4 4 एके 4 आणि 4 चोक 16 म्हणजे 14 उत्तर पाहिजे पण आहे का नाही x बरोबर किती येतो 14 उत्तर पाहिजे पण या ऑप्शनमध्ये दिलेलं नाही म्हणून उत्तर काय असेल यापैकी नाही. 19वा काय दिलेल्या 7 4 0 2 हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती तर बघा 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या करायची असेल तर उतरता क्रम म्हणजेच या अंकांचा उतरता क्रम काय येणार उतरता क्रम 7 4 2 आणि 0 ही काय झाली 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि सांगितले काय लहानात लहान आणि मोठ्यात मोठी 4 अंकी लहानात लहान 4 अंकी संख्या तर का होणार आहे चढता क्रम घ्या तर 0 घेऊ का इथे 0 घेतला तर 3च अंकी संख्या होते म्हणून 2 घ्या 0 घ्या 4 घ्या आणि 7 घ्या तर काय विचारलेल्या बेरीज 7
आणि 6 67 आहे का? तर आहे. कोणत्या क मध्येच आहे किंवा इथे 4 येईल आणि इथे किती 9 येईल म्हणजे 9467 म्हणजेच कच ऑप्शन आपलं बरोबर. प्रश्न 20वा काय दिलेला आहे 250चा वर्ग वजा 248चा वर्ग. तर 250चा वर्ग किती 25चा वर्ग किती होतोय 625 आणि किती 2 शून्य त्याच्यातून वजा काय करायचे 248 248चा वर्ग किती येतो तर 61,504 येतोय. तुम्ही गुणाकार करा कारण की पाठ शॉर्ट ट्रिक असेल तर त्या पद्धतीने वापरू परंतु गुणाकार करावाच लागेल. 248 गुणिले 248 करून जर आपण पूर्ण सोडवलं तर किती येतो 61,504 येतो. तर काय करायचं आहे वजा करायचं आहे म्हणून 62,500 वजा 61,504 वजा करू तर इथे किती राहतात 10तून 4 गेले राहतात 6 9 आणि इथे 9 इथे 4 4तून 5 गेले राहतात 9 आणि इथे 1 दिला म्हणजे 0 0 किती 996. तर कोणतं ऑप्शन आहे क ऑप्शन हे आपलं बरोबर आहे. प्रश्न 21वा काय दिलेला जर ए वजा बी बरोबर 2 आणि बी वजा सी बरोबर 3 जर ए बी सी अधिक ए अधिक बी अधिक सी बरोबर 29 तर एची किंमत काढा. तर हे आपल्याला कसं सोडवता येईल एची किंमत विचारलेली आहे म्हणून ए वजा बी दिलेले आहेत बरोबर किती 2 तेच आपण असं लिहू शकतो बीची किंमत म्हणजे ए हा बी तिकडे गेला तर अधिक होईल हा 2 इकडे आला तर वजा 2 म्हणजेच किती बी बरोबर किती येणार आहे ए सॉरी बी बरोबर किती येणार आहे ए वजा 2. तर जर आपण याच्यात टाकलं म्हणजेच बी वजा सी बरोबर किती दिलेलं आहे 3 तर बीची किंमत किती काढली आपण ए वजा 2 बीची किंमत किती ए वजा 2 वजा सी बरोबर किती 3 तर आपण हा सी तिकडे नेऊ आपल्याला ए विचारलेला आहे म्हणून ए वजा 2 हा इकडे आला तर वजा 3 बरोबर किती येणार आहे सी म्हणजेच ए वजा वजा अधिक होतात वजा 5 बरोबर किती सी म्हणजेच एची किंमत किती आली सॉरी बीची किंमत किती आली ए वजा 2 आणि सीची किंमत किती आली ए वजा 5. तर याच्यात आपल्याला ठेवायचे एची किंमत आपल्याला माहीत नाही म्हणून ए तसाच ठेवा अधिक बीची आपण किती काढली ए वजा 2 अधिक सीची किती काढली तर ए वजा 5 बरोबर किती 29. जर आपण हे कंसातून बाहेर काढले तर का होणार आहे ए अधिक अधिक नाही वजा 2 अधिक ए आणि वजा 5 बरोबर किती 29. इथे वजा इथे पण वजा अधिक होणार आहे किंवा हा ए हा 3 ए होतात आणि वजा 2 वजा 5 बरोबर किती होतात 29 म्हणजे 3 ए बरोबर वजा 7 बरोबर 29 आणि 3 ए बरोबर किती होणार आहे 29 हा वजा तिकडे जाताना अधिक 7 8 नाही 7 आणि 3 ए बरोबर किती 36 आणि ए बरोबर किती येणार आहे 36 भागिले 3 तर 3 एके 3 आणि 3 दुने 6 म्हणजे ए बरोबर किती येतो 12. तर कोणतं ऑप्शन ब ऑप्शन हे आपलं बरोबर आहे. प्रश्न 22वा जतीनने 1,500 रुपये वाचवले सचिताने जतीनपेक्षा 1,936 रुपये जास्त वाचवले तर त्यांनी एकूण किती रुपये वाचवले. काय करावं लागेल आपल्याला जतीनने किती 1,570 रुपये वाचवले आणि सचिताने जतीनपेक्षा 1,936 रुपये जास्त म्हणून सचिताने ॲक्च्युली किती वाचवले तर 1,570 अधिक 1,936 दोघांची बेरीज केली तर किती 6 आणि इथे किती 10 एक गेला हातचा 15 आणि 3,506 म्हणजे 3,506 अधिक हे कुणी जतीनने वाचवलेले 1,570 दोघांची बेरीज केली तर 6 इथे 7 आणि इथे 10 एक गेला हातचा आणि 4 आणि 5 5,076. तर कोणत्या ऑप्शनमध्ये आहे ड ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आहे. 20वा काय दिलेला 6 सीताफळांच्या किमतीत 2 आंबे येतात आणि एका कलिंगडाच्या किमतीत 3 आंबे येतात. एकाने 18 रुपये देऊन 2 कलिंगडे विकत घेतली तर त्याने आणखी घेतलेल्या 4 आंब्यांची व 10 सीताफळांची एकूण किंमत किती.
म्हणजेच आपल्याला हे एक समीकरण तयार करावं लागेल. 6 सीताफळ म्हणजे 6 सीताफळसाठी एस मानू. किमतीत 2 आंबे म्हणजेच 2 मँगो म्हणजेच आपण किंवा आंबे ए म्हणा किंवा एम म्हणा, आंबे येतात. एका कलिंगडाच्या किमतीत एका कलिंगडसाठी आपण एक कलिंगडसाठी के मानू. किमतीत 3 आंबे. किती आंबे? 3 आंबे येतात. एकाने 18 रुपये देऊन 2 कलिंगडे. एकाने 18 रुपये देऊन 2 कलिंगडे 2 कलिंगडे विकत घेतली तर त्याने आणखी घेतलेल्या 4 आंब्यांची व 10 सीताफळांची किंमत किती? म्हणजेच इथे एक कलिंगडाची किंमत किती होते? 3 आंबे. तर 18 रुपये देऊन तिने 2 कलिंगडे विकत घेतली. तर इथे 2 कलिंगडांची किंमत किती आहे? 18 रुपये आहे. देऊन 2 कलिंगडे विकत घेतली तर त्याने आणखी घेतलेले 4 आंब्यांची व 10 सीताफळांची किंमत किती? 4 आंबे म्हणजेच काय येणार आहे? एक कलिंगडाची किंमत किती होणार आहे? जर 18 रुपये असेल तर 1 हे बरोबर 18/2 येणार आहे. म्हणजेच किती? एक कलिंगडाची किंमत किती येणार आहे? एक कलिंगडाची किंमत किती येणार आहे? 9. तर के बरोबर जर आपण ह्याच्यात ठेवलं, के बरोबर किती? 9 बरोबर 3 आंबे आहेत. तर आपण 9/3 केले तर आंब्याची किंमत सापडेल. म्हणजेच किती? 3 म्हणजे एक आंब्याची किंमत किती आहे? 3 रुपये. आणि काय दिलेलं आहे? इथे 2 आंब्यांची किंमत ही 6 सीताफळांच्या इतकी आहे. तर आंब्याची किंमत किती काढली आपण? 3 रुपये काढली. म्हणून 6 सीताफळ बरोबर 2 गुणिले 3 करा. म्हणजेच किती येणार आहे? सीताफळ इथे किती येतात? 6 आणि हा इथे गुणिले तिकडे जाताना का होणार आहे? भागिलेच म्हणजे किती? सीताफळाची किंमत किती होईल? 1 रुपया. आंब्याची किंमत किती होईल? 3 रुपये आणि कलिंगडाची किंमत किती होईल? तर 18 रुपये. तर आपल्याला विचारलेलं काय आहे? त्यांनी आणखी घेतलेल्या 4 आंब्यांची किंमत. 4 आंबे म्हणजेच 3 गुणिले 4 केले तर किती होतात? 12 12 होतात आणि 10 सीताफळांची किंमत किती होईल? तर एका सीताफळाची किंमत एकच आहे तर 10 यांची किती होईल? 10 म्हणजे एकूण किती होतात? तर 22 रुपये होतात. तर आपलं उत्तर कोणतं बरोबर आहे? तर 4 आंब्यांची व 10 सीताफळांची किंमत किती होईल? 22 रुपये होईल. कसं सोडवलं? परत एकदा बघून घ्या. प्रश्न 24 काय दिलेला आहे? 99 गुणिले 101. तर गुणाकार करा. 99 एके 99, हातचे गेले 9, 99 शून्य 99 आणि येणार 9 आणि 9 आणि 99 एके 99 म्हणजेच किती? 9999. तर कोणतं उत्तर कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ड ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आहे. प्रश्न 25 काय दिले? 50 पैशांची 36 नाणी देऊन त्या रकमेत 2 रुपयांची किती नाणी घेतील? म्हणजेच पहिले तर आपल्याला 36 नाणी, 50 पैशांची 36 नाणे म्हणजेच किती होतात ते करावं लागेल. म्हणजे किती? 5 30, हातचे गेले 3, 5 त्रिक 15 आणि 18 आणि 1 0 म्हणजेच किती? 50 पैशांची 36 नाणी देऊन त्या रकमेत 2 रुपयांची किती नाणे येतील? तर 50 पैशांची 36 नाणे म्हणजे किती किती होतील? तर 1800 पैसे होतील. म्हणजेच 1800ला जर आपण 100 पैसे म्हणजेच 1 रुपया होतो म्हणून 2 गेले तर किती होतात? 18 होतात आणि किती? 2 रुपयाचे किती नाणे होतील? तर 18ला जर आपण 2ने भागलं तर किती येतात? 9. म्हणजेच उत्तर काय असेल आपलं? ब असायला पाहिजे. म्हणजेच 9 नाणे येतील. किती? 2 रुपयाचे 9. हे 1800 काय आलेत? हे पैसे आलेत. म्हणून 1800 पैसे आहेत तर 1800च्या पैशाचे आपण 18 रुपयात रूपांतर करण्यासाठी 1 रुपया म्हणजे 100 पैसे होतात म्हणून भागलो. 1800ला भागलो तर किती येतात? 18 रुपये आहेत. तर 18 रुपयाचे आपल्याला 2चे नाणे करायचे तर 2ने भागावं लागेल तर किती? 9 नाणे होतील. प्रश्न 26 काय दिलेला आहे? 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक वाढत वाढत 54 पर्यंत. हे काय आहेत? समसंख्या. तर 54 समसंख्या आहेत. 54 पर्यंत समसंख्या आहेत. तर एकूण समसंख्या किती आहेत? तर 2ने जर आपण भागलं तर किती येतात? तर 27 येतात. म्हणजेच
एकूण ह्या 2 पासून 54 पर्यंत समसंख्या किती आहेत तर 27 आहेत. म्हणून n बरोबर किती घ्याल 27. a बरोबर किती येईल 2 आणि d बरोबर किती येईल पुढच्या पदातून मागचे पद वजा करायचे म्हणजेच किती 2 येईल. म्हणून एसएनचे सूत्र वापरून आपल्याला सोडवायचं आहे. तर एसएनचे सूत्र काय आहे n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 आणि d. तर एन म्हणजेच किती 27/2 कंसात 2 गुणिले a किती आहे 2 अधिक n किती 27 वजा 1 आणि d किती आहे 2. तर 27/2 कंसात 4 अधिक 27 मधून 1 गेला तर किती 26 गुणिले 2 आणि 27/2 किती होतात 26 दुनी 52 52 अधिक 4 किती होतात तर 56 होतात. आणि भागाकार केला तर किती 2 दुनी 4 2 आठी 16 म्हणजेच 27 गुणिले 28 होतात. ह्यांचा जर गुणाकार केला आपण तर किती येतो 28 गुणिले 27 7 आठी 56 आहे का ऑप्शन. हां किती गेले हातचे 5 किती 7 दुने 14 14 आणि 5 किती होतात तर 19 होतात. 0 8 दुने 16 हातचा गेला 1 आणि 2 दुने 4 आणि 5 म्हणजे 6 आणि 15 आणि 1 गेला हातचा आणि किती होतात 7 700 किती होतात 56. तर कोणतं ऑप्शन बरोबर आहे ऑप्शन हे आपलं बरोबर आहे. 27वा काय दिलेलं आहे एका शेताच्या 4/5 भागाची किंमत ₹42,000 आहे. तर पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल. तर काय दिलेलं आहे पूर्ण भाग किती आहे 5 आहे म्हणजे त्याच्यापैकी 4 भागांची किंमत किती दिलेली आहे ₹42,000 दिलेले आहे. तर 5 भागांची किंमत किती असा प्रश्न होतोय. तर हा काय आहे प्रश्नचिन्ह म्हणजे प्रश्नचिन्हाच्या समोरील जो आहे तो भागाकार म्हणजेच काय होणार आहे 42,000 गुणिले 5 भागिले 4. तर 4 एके 4 4 एके 4 बाकी 0 आले म्हणून 0 देणार आणि हा 2 2ला 4ने जात नाही म्हणून किती होणार आहे 20 4 पंचे 20 आणि 4 0 0 आणि 4 0 0. तर किती येतो 10,500 गुणिले 5. जर आपण गुणाकार केला 5 0 0 5 0 0 5 5 25 2 गेले हातचे 5 0 0 आणि 2 आणि 5 एके 5. तर किती 52,500. तर कोणतं उत्तर आहे ब ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आहे. 28वा काय दिलेलं आहे तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 25 किलोग्रॅम आहे व पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्या बादलीचे वजन 14 किलोग्रॅम आहे. तर बादलीचे निव्वळ वजन किती. बादलीचे निव्वळ वजन आपल्याला काढायचं आहे. म्हणून पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन काय येणार आहे बी अधिक डब्ल्यू बरोबर किती येणार आहे 25. म्हणजेच बी म्हणजेच काय तर काय बी म्हणजेच काय बादलीचे वजन आणि डब्ल्यू म्हणजेच त्या पाण्याचे वजन एकूण किती होतात 25 किलोग्रॅम. आणि अर्धा पुढे काय दिलेलं आहे अर्ध्या भरलेल्या बादलीचे वजन काय येणार आहे तर वजन तर बादलीचं बीच असणार आहे पण पाणी किती अर्धच भरलेलं आहे तेव्हा किती किलो आहे तर 14 किलो आहे. जर दोघांची बेरीज केली आपण दोघांची काय वजाबाकी करू म्हणजेच बी अधिक डब्ल्यू वजा बी अधिक डब्ल्यू वजा 2 तेव्हा किती होतात तर 25 वजा 14 होतात. म्हणून बी अधिक डब्ल्यू वजा बी वजा डब्ल्यू छेद 2. तर काय येणार आहे बी बी कॅन्सल होणार आहे आणि 25 मधून 14 गेले तर किती राहतात तर 11 राहतात. म्हणून डब्ल्यू काय येणार आहे डब्ल्यू वजा डब्ल्यू छेद 2 बरोबर किती येणार आहे 11. जर आपण हे सोडवलं तर 2 डब्ल्यू वजा डब्ल्यू कारण की छेद समान करतो बे क बे छेदात 2 येणार आहे तेव्हा किती 11. म्हणजेच 2 डब्ल्यू मधून 1 डब्ल्यू गेला तर डब्ल्यू छेद 2 उरतो आणि किती 11. म्हणजेच डब्ल्यू म्हणजेच पाण्याचे वजन किती आहे
हा 2 तिकडे जाईल तर 11 गुणिले 2 होईल. W बरोबर किती येणार आहे 22. म्हणजेच हे काय आहे पाण्याचं वजन. तर एकूण वजन किती आहे 25. त्याच्यातून 22 जर वजन आपण कमी केलं तर किती येतात 3. म्हणजे त्या बादलीचे वजन किती आहे 3 किलोग्राम आहे. म्हणजेच ब ऑप्शन आपलं बरोबर आहे. 29वा काय जर 4 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 1 किलोमीटर अंतरावर एकूण किती झाडे लावता येतील. तर बघा 4 मीटर म्हणजेच 1 किलोमीटर. 1 किलोमीटर म्हणजेच किती 1 किलोमीटरमध्ये किती मीटर असतात तर 1 किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात. म्हणून 1000 मीटरला जर आपण 4 मीटरवर एक झाड लावायचे म्हणजे 4ने भागावं लागेल. किती 4 दुने 8 2 उरतात 4 पंचे 20 आणि 4 शून्य 0 तर किती 250. परंतु जे आपण सुरुवातीला झाड लावणार आहोत ते सुद्धा काउंट होईल. म्हणून हे तर दुसऱ्या स्थानापासून शेवटपर्यंत 250 होणार आहेत. पण हे पहिलं झाड राहणार आहे म्हणून अधिक 1 केलं तर किती 251 झाडे लावली जातील. तर कोणतं ऑप्शन ड ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 30वा काय दिलेल्या 18 संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती. म्हणजेच विभाजकांची बेरीज काढायला सांगितले. तर 18चे विभाजक पहिले तर शोधू आपण. 18ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो तर एकाने जातोय, 2च्या पाढ्यात येतोय, 3च्या पाढ्यात येतोय, 4च्या नाही, 5च्या नाही, 6च्या येतोय, 7 नाही, 8 नाही, 9च्या पाढ्यात येतोय आणि डायरेक्ट 18च्या पाढ्यात येतो. तर या सर्वांची बेरीज जर केली आपण तर किती होते 9 दुने 18 आणि हे किती होतात तर 27 होतात. आणि हे पण 9 झाले म्हणजेच किती 36 आणि हे 3 म्हणजेच किती 39 व्हायला पाहिजे. म्हणजेच कोणतं ब ऑप्शन आपलं बरोबर आहे. आणि इथेच आपला पहिला भाग म्हणजेच या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यामधला भाग पहिला म्हणजेच पहिला व्हिडिओ आपला संपलेला आहे. तुम्हाला शिकवलेला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.